कर्जमाफी आज आम्ही या ठिकाणी गांधी चमान शनी मंदिर आंबड चौक पोलीस कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भव्य अशी शेतकऱ्यांची रॅली काढत आहोत। त्या रॅली काढण्यामागचं कारण एकच आहे, या राज्य सरकारनं जो पीक विमा योजनेमध्ये बदल केलाय, म्हणजे पीक विमा योजनेमधला जो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक आहे, हा त्या पीक विमा योजनेचा जो आत्मा आहे तो आत्मा काढून टाकलाय। आणि तो आत्मा काढून टाकल्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचा यापुढे भरला गेलेला विमा मात्र एकही शेतकऱ्याला मिळणार नाही। म्हणून आमची मागणी आहे की पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा। तसेच जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीच्या अनुदानापासून आज देखील जिल्हाभरामधील हजारो असे शेतकरी येतात ज्यांनी केवायसी केली परंतु त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही। हजारो असे शेतकरी येतात त्यांना निके नंबर मिळालेले आहेत। त्याचबरोबर खरीप 2024चा जो पीक विमा आहे त्या पीक विम्याची सबसिडी देखील हार्वेस्टिंग व पोस्ट हार्वेस्टिंगची जमा नाही। व त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमधून अनेक शेतकऱ्यांना विहिरी असतील, शेततळे असतील, त्यानंतर तुती लागवड असेल, अशा विविध प्रकारच्या योजनेतून त्यांनी खोदल्यात परंतु त्याचा कुशलचं आणि अकुशलचं मस्टर देखील पडत नाहीत। त्याचबरोबर मागील 1.5 महिन्यापासून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपेक्षाही भयंकर असा अवकाळी पाऊस या ठिकाणी पडला। त्यामुळे फळबागाचा असेल, शेडनेटचा असेल, बियाण्याचा असेल, म्हणजे बियासाठी जो कांदा आपण शेतकरी पिकवतो त्याचा असेल प्रचंड नुकसान झाले। परंतु अद्याप देखील या शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पंचनामे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाची देखील मदत द्यावी। या मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रशासनाला या माध्यमातून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला लाज वाटते का? मागच्या 8 महिन्यापासून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये एकदा आला नाहीत, बाजूच्या बुलढाणा जिल्ह्यात येतात, काल परभणी जिल्ह्यात येतात। तुम्हाला जालन्याच्या शेतकऱ्याची किंमत आहे का? तुम्हाला फक्त जालन्याच्या शेतकऱ्याचं मतदान हवंय का? आणि जर तुम्हाला यापुढं आमच्या जालन्याच्या शेतकऱ्याला तुम्ही जर असं वारेवर सोडलं तर जालन्याचा शेतकरी देखील तुम्हाला तुमच्या जागा निश्चित दाखवून देईल। जय जवान जय किसान। आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे। रॅली काढून आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 15 प्रकारच्या, या 15 प्रकारच्या मागण्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला देणार आहोत। माझं नाव गजानन रामनाथ उगले।